1000 समूह का नाम है। तर काहीच आम्ही आता आलोय हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये हाय टी साठी आणि ही बघा मम्मी, ही बघा आजी आणि हे बघा पप्पा। एक काम करो, 2 फुल करो और एक 1/2 इन्हें देख दो। साधं चहा मागवायची, चहा 2/4 मागवतो। संध्याकाळची आपण थोडीच पितात। नाही नाही, संध्याकाळची कमी पितो, पण आज आपण खाणार आहोत ना ब्रेड बटर, बाहेर तर ब्रेड बटर तो मसाला 1/2 2 फुल रहेगा और एक 1/2। थैंक यू, जल्दी लाना। इकडे पण जेवत होते लोक आता। मग तुला जेवायचंय? आले, भूक लागल्यावर मागवलं, देन ही वॉन्ट समथिंग एल्स ओनली। आय डोंट नो व्हॉट इज गोइंग ऑन। आय एम द ओनली वन हू इज टॉकिंग, नो बट इज इंटरेस्टेड। काय बोला? काय बोलतात ते? बोल। आम्हाला पण ती बॉटल छोटी बिस्लरी। आमचं आता हाय टी करून झाली आहे, आमची हाय टी करून झाली आणि बघा आउटफिट मम्मीचं दाखवते। सो गाईज, आम्ही साई तीर्थला आलेलो आहोत। हे बघा साई तीर्थ। काय झालं? वरती तिकीट? कुठे वरती? अच्छा चढून। हे बघा इकडे काय काय आहे, हे बघा सुंदर सुंदर झाड, सुंदर सुंदर नजारा, आणि हे आलं आहे साई तीर्थ। हे बघू शकता तुम्ही, एंट्री आमची। तिकडे चाकाचे तिथे फोटो काढले का? हे इकडून एंट्री असते ऑटोवाल्यांची, आणि हे आहे साई तीर्थ। सगळे घ्यायचे। तर गाईज इकडे 4 जणांचे तिकीट किती आहे? 2800 2800 आहे 4 लोकांचं, आणि त्यात काय काय येणार ते तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवू। मला तिकीट मिळाली आहे, ही बघा, दाखव। 4 तिकीट याच्यात आहे सगळं यात, टेम्पल इंडिया, 5D शो, द्वारकामाई, कालिया, हे आम्ही सगळं बघितलेलं आहे। पण आता तुम्हाला व्लॉग साठी आम्ही परत आलो आहे। आता आम्ही आज चाललोय। अजिबात धावायचं ना आपण कुठेच। तीर्थयात्राला
इकडे हर प्रकार टेम्पल राईड हा टेम्पल राईड्स आहे. आणि हे बघा आम्हाला हे लावलंय आता. आणि लाईन बघू शकता तुम्ही, एवढी लाईन आहे. सी वी आर इन टेम्पल राईड. बघा इकडे चिनी गाईज आम्ही आता बसलो आहे साहित्य हे राईड टेम्पल राईड मध्ये. डब्बावाला गाईज. गुजरात भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विठल की इस वारी को कौन नहीं जानता। पंढरपुर से दर्शन करून घ्या. वाव, नाइस ना. छान. 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। यार एसी इज वेरी लो यार. एसी चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। टेम्पल राईड संपला आहे आणि जरा फास्ट संपलं. नाही एवढंच. अजून काय बघायचं राहिलंय तुझं? काश्मीर. इकडे ही कोणाची फॅमिली? हे आमचं नाही. तुला सिंगल पण ऍड करायचंय का? नको आता. हे अजून एक फोटो ऍड करू शकतो फ्रेंड मध्ये नाही काढायला. हा तुम्हाला काढायला मग ह्याच्यात एकत्र येईल ना सगळं.
तर काहीच तिकडे जो तो फोटो दिसतोय काढला तुझा फोटो? त्या फोटोचा मी असा फ्रेम बनवून आता फ्रेम बनवल्यानंतर दाखवू आतमध्ये दुसऱ्यांचा आहे ना मग हे बघा आलेला आहे आमचा फ्रेम बनवून. अरे लाईट येते. हा पण हा आलेला आहे फ्रेम बनवून. फ्रेम नाही प्रिंट बुक बनवून प्रिंट बनवून. चला आता काय निखिल पुढे? ते साईबाबाचं. साईबाबांचं काय बोल? नेक्स्ट शो काय आहे? नेक्स्ट शो हे बघा इकडे शॉपिंग साठी भरपूर आहे शॉप्स. शॉप करू शकता. हे बघा पैठणी साड्या आहेत आणि इकडे छान असं क्लायमेट आहे. हे बघा कालिया मर्दन 5D शो आहे आणि इकडे साईबाबांची मूर्ती आहे. झालं चिनी तुझं स्वप्न पूर्ण झालं? हो आम्हाला अजून 2 फोटो कलेक्ट करायचे. आम्ही अजून काढले ते. ओके बघू शकता तुम्ही कुर्ती आणि हे फाउंटन ओलं आहे सगळं. बघा बघा बघा. 7 वाले किले जाना है. मम्मी मला टॅटू काढायचा आहे आता. ओके सोनू काढूया. हा लवकर टॅटू काढूया. हा पहिलं पण पैसे भरले ना ते संपवूया. ओके आणि मग पैसे देऊन दुसरं करूया. कारण काय आपल्याकडे ना साईबाबांच्या कृपेने खूप आहे. आता सगळे ना असं करतात बघा असं. आता आपण नवीन स्टाईल करायची धाम दाखवते. आम्ही अशी सीट निवडली आहे. अशी आम्ही परफेक्ट एक बाबू इकडे झोपणार एक बाबू तिकडे झोपणार असं आम्ही ठरवलंय. आणि बाबू कोण आहे ते तुम्हाला कळलं असेल. हा एक बाबू हे पप्पा वगैरे घेऊन ये. आर यू सिरियस? आता परत बंद करते मी. आता परत बंद करणार मी. गाईज मूवी चालू झालेला आहे. मूवी झाल्यानंतर भेटू. कोई कुछ दे दो. साई तुम्हारा भला करे. साई तुम्हारा भला करे. मालिक गाईज आम्हाला ना इकडे साईबाबा दिसले. साईबाबा ठीक आहे. पण तू व्हिडिओ काढलाय का त्याचा? दाखवू आम्ही तुम्हाला. नाही त्यांचा बोलायचं. त्यांचा मी काय बोलली? त्यांचा चुबे त्यांचा बोलले. तुम्ही ते सोडा. हे बघा श्रद्धा सबुरी बस. आणि गाईज सांग ना काय तू. आणि गाईज त्या आधी मला सांगायचं आहे
की ही 5D शोला आली नाही, कारण हिला भीती वाटते 5D शो मध्ये. नाही, हिला 5D शोची भीती वाटते म्हणून ती आली नाही. आणि तोपर्यंत तिने हे टॅटूचे खेळ केले. हे बघा, हे आहे टॅटू. आता बोल. तेच घालायशिवाय नाही होत. गरज नाही. आणि मी 2 टॅटू घेतले. बटरफ्लायवाला इकडे काढला. तुम्ही फोटो बिटोचं केलं आणि का? एक श्रद्धा सबुरीचं इकडे. मग बटरफ्लायचं मी घरी येऊन जाणार, कारण ते इकडे मला अनकम्फर्टेबल वाटलं म्हणून मी आता इकडे काढलं. चला मग. तर काहीच आता आमचं फिरून झालं आहे. ॲक्च्युली 8 o'clockची हे घेतलं, काय बोलतात त्याला, 8 o'clockला आम्हाला साईबाबाच्या मंदिरला जायचं आहे. म्हणून आम्ही इकडचे थोडेफार शोज स्किप करून टाकले. आणि आता आम्ही काय करतो, मी आता काय करतोय, आपण क्रेझी अबाउट फोटोज अगेन. फोटो हे बघा. अरे हे बघा, हे बघा फोटोज. हे बघा, हे बघा गाईज, आमचे ऑन झालेले आहेत फोटोज. हे सगळे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तो गाईज आलेली आहे सिद्धिविनायक महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन. सिद्धिविनायक महाराष्ट्रामधून फोटो आहे. हे सिद्धिविनायक टेम्पलचं हे इकडे आम्हाला मिळालं आहे. आणि हा दाखवला तो. दुसरा. उघड. परत दाखवते तर नीट तरी दाखव. येस. तर गाईज इकडे रेट्स आहे, बघू शकता तुम्ही. 50 स्कूटरला आहे, कारला 100 आणि बसला 150 आहे. हे बघा. तर गाईज आमचं दर्शन झालं आहे आणि एवढं खाली होतं ना, माय गॉड, म्हणजे अजिबात प्रक्रिया मिळाली आम्हाला. आणि आता आम्ही आलो आहे प्रसाद खायला, शिर्डी साईबाबाचा प्रसाद खायला. त्याची तिकीट मम्मी घ्यायला गेली आणि मला जेवण पण दाखवून आले. तिकीट म्हणजे इकडे फ्रीवालं पण आहे आणि पेडवालं पण आहे. VIP वालं पण. VIP पेड एकच आहे, आम्ही VIP वाले घेतलंय म्हणून मी आता चाललो आहे तिकीट काढला. कसं आहे जेवण? तर गाईस आता आम्ही जेवण करून आलेलो आहे. प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साई प्रसादालयमध्ये. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे मोबाईल तर अलाउड नव्हता, तरी मी बघितलं असेल तुम्ही क्लिप्स. आणि आता आम्ही गुम्मी करतोय. शिर्डी मार्केट, हॉटेल, सगळं काय काय आहे ते आम्ही सगळं फाइंड आउट करतोय. नाईट हंटिंग नाईट हंटिंग चालू आहे. तर आम्ही जरा खाऊन पिऊन जरा हॉटेल शोधतोय. एरिया करतोय आम्ही सर्वे. ओके, हॉटेलमध्ये जाऊन भेटू. किती वाजलेत आता? 10 वाजलेत. आणि इकडे मस्त लखलखाट आहे, सगळे शॉप्स ओपन आहे. आणि खूप, तरी संडे इव्हनिंग असल्यामुळे भरपूर लोक हे झालंय, काय म्हणतात त्याला, चेकआउट झालेले आहेत. तर गर्दी कमी मिळाली. आमचं दर्शनसुद्धा एकदम मस्त झालं. 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त. आणि 1 नंबर दर्शन. VIP मध्ये होतो पण तरी दर्शन मस्त होतं. सो गाईज आम्ही रूम मध्ये पोहोचलो आहे घुमी करून. आणि किती वाजले आता? 12 वाजता आम्ही आलोय. आम्ही ड्रायव्हर बरोबर राऊंड मारला, पण नंतर आमचं मन नाही भरलं म्हणून मग मी गाडी हातात घेतली आणि मग आम्ही सगळा शिर्डी शोधून काढलं की उद्यासाठी आपण काय काय करायचंय. तर उद्याचा प्लॅन आहे काकड आरतीचा. तर काकड आरतीसाठी जाणार आहोत सकाळी 4 वाजता. 3:30 वाजता ॲक्च्युली निघायचंय, पण इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स विच आय हॅव टू डू इट इन माय लाईफ, बिकॉज खूप कमी जणांना मिळतो अनुभवायला.
खोटं बोलते गाईस, आता तर खाली ओला फ्री पडे. मग त्याचा काय संबंध? मग खूप कमी म्हणजे इट इज नॉट लाईक दॅट चिन्नी. It is not if you are lucky enough to get the काकड आरती, you will get it, otherwise you will not get it. गाईज हिला सांगा, हिला काय वाटतं पैसे भरले की सगळं होतं? असं असतं का? फ्री मध्ये सुद्धा दर्शन घेणारे, ज्यांना आवड असते, ज्यांना ज्यांच्या नशिबात लिहिलेलं असतं ते पोचतात. ठीक आहे, पैसे देऊन पण खूप वेळा कितीतरी जण नाही पोचू शकत. ठीक आहे, सो दॅट्स द डिफरन्स. छोटी है बच्ची, छोटी है, समझ जाएगी.